हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1863 साली अलेक्झांडर स्टाइनक्युलर आणि जोसेफ ब्लॅकबर्न यांच्या दरम्यान खेळला गेला होता. आणि हा ते अतिशय सुपर्ब गेम आहे ज्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा सॅक्रिफाईस तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या गेममध्ये नेमकं काय झालं हे आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती E4, उत्तर आले E5, नाईट F3, नाईट C6, बिशप C4, बिशप C5. ही इटालियन ओपनिंग आहे. ज्यानंतर C3, नाइट F6, D4, E takes D4, C takes D4, बिशप B4 चेक, व्हाइट बिशप टू D2, ब्लैक बिशप टेक्स व्हाइट बिशप D2 चेक, नाइट टेक्स D2, नाइट टेक्स D4, कैसल बाय व्हाइट, पॉन टू D6, नाइट B3, नाइट टेक्स B3, क्वीन टेक्स B3. आणि क्वीन टेक्स B3 या चालीनंतर तुम्ही जर बघितलं तर व्हाइट क्वीन आणि व्हाइट बिशप हे आता डायरेक्टली F7 या महत्त्वाच्या पॅदावर अटॅक करतायत. सो काळ्या खेळाडूची चाल होती कॅसल बाय ब्लॅक, रूक टू E1, नाइट F5, पॉन E5. म्हणजे पांढरा खेळाडू जो आहे तो आता आपलं प्यादा सॅक्रिफाईस करायला तयार आहे आणि त्या बदल्यामध्ये त्याला E कॉलम जो आहे तो ओपन करायचा आहे. ज्यानंतर क्वीन G5, काळ्या खेळाडूने प्यादाची फिकीर केली नाही, त्याने क्वीन G5 ही चाल खेळलेली आहे आणि G2 घरावरती आता अटॅक सुरू केलेला आहे. ज्यानंतर पॉन टेक्स D6, नाइट F4. काळ्या खेळाडूने अजूनही पुढच्या प्यादाची पण फिकीर केली नाही, त्याने आता डायरेक्ट चेकमेट इन 1 चा थ्रेट लावलेला आहे. जर पांढरा खेळाडू काही चाल चुकला तर हा चेकमेट होईल. या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप टेक्स F7 चेक. त्याची अपेक्षा कदाचित ही होती की इथे काळ्या खेळाडूने व्हाइट बिशप मारावा, पण ही फार मोठी चूक झाली असती. कारण तुम्हाला माहीतच आहे जर क्वीनने बिशप मारला असता तर आता व्हाइट रूक जो आहे तो ब्लॅक रूकने जर बिशप मारला असता तर व्हाइट रूक जो आहे तो E8 घरावर आला असता आणि हा चेकमेट आहे. ब्लॅक रूक कुठेही मूव्ह होऊ शकत नाही, तो पिन झालेला आहे. सो तुम्ही जर बघितलं तर बिशप टेक्स F7 चेक ही जी चाल होती ही आपलं बिशपचं लालच देऊन काळ्या खेळाडूला चेकमेट करण्याची एक छोटीशी ट्रिक होती, पण काळा खेळाडू काही त्याला बळी पडला नाही. त्याची चाल होती किंग H8. ज्यानंतर G3, चेकमेट होऊ नये म्हणून G3 ही चाल खेळलेली आहे. C टेक्स D6, नाइट नाइट C3, ज्यानंतर ब्लॅक नाइट H3 चेक. हा इथे पांढऱ्या राजाला चेक आहे म्हणून किंग G2. ज्यानंतर नाइट F6. आता व्हाइट बिशप वरती डबल अटॅक आहे म्हणून बिशप D5 ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली. ज्यानंतर मात्र काळ्या खेळाडूने पुढच्या चाली काय खेळायच्या हे त्याला कळालं होतं. त्याने पहिल्यांदा खेळलेली चाल होती क्वीन टेक्स F2 चेक. ज्यानंतर राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून त्याच्याकडे एकच जागा शिल्लक आहे किंग H1. ज्यानंतर या डावातली सर्वाधिक चर्चेची किंवा सर्वात फेमस चाल जी आहे ती काळ्या खेळाडूने खेळली आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना ही चाल नक्की कळाली असेल. या परिस्थितीमध्ये एक सॅक्रिफाईस गरजेचं होतं जे काळ्या खेळाडूने केलं आणि त्याने खेळलेली चाल होती क्वीन G1 चेक. पांढरा राजा आता कुठेही हालचाल करू शकत नाही, तर कंपल्सरी रूकनेच क्वीन मारावी लागेल कारण क्वीनला नाईटचा सपोर्ट आहे. सो राजा मारू शकत नाही. रूक टेक्स G1, ज्यानंतर नाइट F2 चेक. राजाकडे आता ही एकच जागा शिल्लक आहे किंग G2 आणि बिशप H3 हा चेकमेट झालेला आहे. तुम्ही जर बघितलं तर F कॉलम जो आहे तो हत्तीने कव्हर केलेला आहे, त्यामुळे F कॉलम मध्ये राजा जाऊ शकत नाही. H1 स्क्वेअर जो आहे तो नाईटने कव्हर केलेला आहे, त्यामुळे राजा तिथेही जाऊ शकत नाही. आणि अगेन F1 स्क्वेअर जो आहे तो बिशपने कव्हर केलाय, राजा तिथेही जाऊ शकत नाही. राजा बिशपला मारू शकत नाही कारण नाईटचा सपोर्ट आहे, तो नाईटला मारू शकत नाही कारण रूकचा सपोर्ट आहे. सो बेसिकली रूक, नाईट आणि बिशप यांचा वापर करून
काळ्या खेळाडूने हा अशा प्रकारचा चेकमेट बोर्डवरती घडवून आणलेला आहे, अशा प्रकारचा चेकमेट करून दाखवलेला आहे। आणि हा डाव अतिशय गाजलेल्या डावांपैकी एक आहे। आपल्याला माहित आहे काळा खेळाडू जोसेफ ब्लॅकबर्न जो होता त्याला द ब्लॅक डेथ असं सुद्धा म्हटलं जायचं, कारण तो अतिशय अमेझिंग चाली खेळण्यामध्ये एकदम एक्सपर्ट होता। त्याचा अजून एक गेम मी इथे व्हिडिओच्या शेवटी लिंक केलेला आहे, तो देखील तुम्ही जरूर बघा। आणि माझी खात्री आहे तुम्हाला हा देखील गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा, लाईक करा। मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन। धन्यवाद।